हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत जिल्हा परिषद भरती निकाल। ह्याचे जे मित्रांनो फार्मसी ऑफिसरचे झेडपीचे निकाल येत आहेत। तर मित्रांनो, काल काही रिझल्ट आलेले आहेत आणि मित्रांनो आज काही रिझल्ट आलेले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत की फार्मसी ऑफिसरच्या कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदचा रिझल्ट आतापर्यंत आलेला आहे 9 मार्च 2024। म्हणजे मित्रांनो, कालपासून रिझल्ट येणं स्टार्ट झाले होते। तर काल काही झेडपीचे रिझल्ट आलेले आहेत आणि मित्रांनो आज पूर्ण दिवसामध्ये वेगवेगळ्या टाइमला काही झेडपीचे रिझल्ट आलेले आहेत। तर मित्रांनो, कोणत्या कोणत्या झेडपीचे रिझल्ट आलेले आहेत आणि मित्रांनो कोणत्या कोणत्या झेडपीचे रिझल्ट आलेले नाहीत आणि जे रिझल्ट आलेले नाहीत ते कधी येतील त्याचे सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। 9 मार्च 2024 कोणते झेडपीचे निकाल जाहीर झाले आहेत व कोणते बाकी आहेत याची सर्व माहिती सविस्तर। तर मित्रांनो, आधी आपण बघू की कोणत्या कोणत्या झेडपीचे रिझल्ट आलेले आहेत। मित्रांनो, इथे बघा, जिल्हा परिषद 2023 सरळ सेवा भरती निकाल फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो, आज जे रिझल्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद धुळे आणि मित्रांनो जिल्हा परिषद धुळेचे तुम्ही जर पीडीएफ बघितलेली नसेल रिझल्टची तर ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटेल। आणि मित्रांनो, जे काही रिझल्ट आतापर्यंत काल आज आलेले आहेत त्यांची सर्व पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे आणि सर्व इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला व्यवस्थित भेटणार आहे। तर मित्रांनो, जिल्हा परिषद धुळेचा टॉपर कितीचा आहे? 160 मार्क। आणि मित्रांनो, इथे महत्त्वाची दुसरी एक गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद धुळे जे आहे तिथे ऑफिशियल साइटवर जे रिझल्ट लागलेला आहे त्याच्यानंतर एका तासामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पण नोटिफिकेशन आलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असणार आहे खूप फास्ट होणार आहे। जे सिलेक्शन म्हणजे तुमची पोस्टिंग जे होणार आहे ती आता जी निवडणूक येणार आहे लोकसभेची त्याच्या आचारसंहिता लागण्याच्या आधीच तुमचं रेडी म्हणजे तुम्हाला पोस्टवर भेटेल। त्यासाठी डॉक्युमेंटेशन प्रोसेस खूप खूप स्पीडअप म्हणजे लवकर होणार आहे तुमची। आणि मित्रांनो, जिल्हा परिषद धुळेचं डॉक्युमेंटेशन हे 11 तारखेला त्यांनी लगेच बोलवलेलं आहे मंडेला। तर त्यासाठी मित्रांनो, तुमचा रिझल्ट लागलेला असेल, तुम्ही रिझल्ट बघितला असेल आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की लागत आहे किंवा तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहेत आणि मित्रांनो तुमची रँक किती असणार आहे, तुम्हाला लक्षात येईल की तुमचं होईल न होईल याच्यावरून तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट लगेच रेडी करायचे आहेत मित्रांनो। नंतरचा मित्रांनो जे आज रिझल्ट आलेला त्याच्यामध्ये वर्धा जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये टॉपर कितीचा आहे? 156 मार्कचा टॉपर यामध्ये आहे। नंतर मित्रांनो जिल्हा परिषद अकोल्याचा पण रिझल्ट आलेला आहे आणि 170। आणि मित्रांनो जे बाकीचे आहेत त्याच्याबद्दल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल काही इन्फॉर्मेशन आलेली नाहीये, पण मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची इन्फॉर्मेशन पण लवकरच येईल। त्यानंतर मित्रांनो जे रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद वाशिमचा रिझल्ट आलेला आहे, याच्यामध्ये 164 टॉपर आहे। त्याच्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिव म्हणजे उस्मानाबाद पण देतात त्याचा रिझल्ट आलेला आहे, ह्याच्यामध्ये टॉपर कितीचा आहे? 162 मार्कला टॉपर आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आधी जे रिझल्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो गडचिरोली जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे, ह्याच्यामध्ये टॉपर 180 चा आहे। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर याचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे, 164 मार्कचा टॉपर आहे इथे। त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात आधी जे रिझल्ट आला होता कोल्हापूर जिल्हा परिषदचा, याच्यामध्ये 168 मार्कला टॉपर आहे। त्याच्यानंतर सांगली जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे। त्याच्यानंतर लातूर जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे। जिल्हा परिषद नांदेडचा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो। आणि लास्ट जिल्हा परिषद यवतमाळचा रिझल्ट आलेला आहे। म्हणजे मित्रांनो आतापर्यंत म्हणजे 9 मार्च 8 वाजेपर्यंत किती रिझल्ट आले? टोटल 13 जिल्हा परिषदचे फार्मसी ऑफिसरचे रिझल्ट आलेले आहेत। तर मित्रांनो आता महत्त्वाचा क्वेश्चन आहे की सर राहिलेल्या जिल्हा परिषदचा रिझल्ट कधी येणार आहे? खूप इम्पॉर्टंट आहे हे समजून घेणं। तर मित्रांनो तुमचं जे रिझल्ट आहे आता 10 वाजेपर्यंत पण येऊ शकतो, असं नाहीये की आपण आता व्हिडिओ बनवतोय मी आतापर्यंत एखादा रिझल्ट येऊ शकतो। पण मित्रांनो जर नाही आलं तर तुमचा रिझल्ट कधी येईल? मंडेला मित्रांनो 100% तुमचा
फार्मसी ऑफिसरचा तुम्ही कोणत्याही जिल्हा परिषद मध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुमचं रिझल्ट येईल. पुणे जिल्हा परिषदचा, रत्नागिरी जिल्हा परिषदचा, सातारा, अहमदनगर, बीड आणि जे काही सर्व जिल्हा परिषद राहिलेले आहेत मित्रांनो, त्यांचा सर्वांचा रिझल्ट थोड्या वेळात पण येऊ शकतो, नाहीतर मित्रांनो तुमचा रिझल्ट मंडेला येईल. आणि मित्रांनो साताराचा रिझल्ट संडेला पण येऊ शकतो, कारण त्यांनी ऑफिशियल साईटवर नोटिफिकेशन दिलेलं आहे. जे जिल्हा परिषदचे एम्प्लॉई रिझल्ट लावणार आहेत त्यांना कंपल्सरी संडेला पण वर्किंग त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणून साताऱ्याचा रिझल्ट हा संडेला पण येऊ शकतो. आणि मित्रांनो बाकी झेडपीचे रिझल्ट पण संडेला येऊ शकतात, कारण हे ते प्रोसेस खूप फास्ट करत आहे फार्मसी ऑफिसरची. म्हणून तुम्हाला मित्रांनो तुमचा रिझल्ट लागला असेल, तुम्हाला बघायचे तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत, तुम्हाला वाटत असेल तुमचं सिलेक्शन होत आहे, तर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट बघा, त्यांच्या डेट्स बरोबर व्हॅलिडेट करा आणि सर्व इन्फॉर्मेशन कलेक्ट करा मित्रांनो. त्याच्यानंतर आता महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंटेशन नंतर सिलेक्शन, ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑफिशियल साईट चेक करत. आता तुमचा जर रिझल्ट लागला समजा, तर तुम्हाला लगेच ऑफिशियल साईट कंटिन्यू चेक करायचं मित्रांनो, की तिथे तुमच्या रिझल्ट बद्दल कोणती महत्वाची अपडेट आलेली आहे ते माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो हेच रिझल्टचे सर्व PDF ज्या काही असतील आतापर्यंत लागलेले किंवा आता जे अपकमिंग रिझल्ट आहेत त्यांची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला RD फार्मा यूट्यूब चॅनल आणि RD फार्मा टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो जे रिझल्ट राहिलेले आहेत ते तुमच्यासाठी चांगले जावत याच्यासाठी यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील कमेंट करा. थँक्यू.